सांगली शहरातील अभयनगर परिसरात झालेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले। बाळासाहेब बंडगर यांच्या घराच्या पोर्चमध्ये 4 अज्ञात आरोपींनी वाहनातून येत थेट पॉइंट ब्लँक गोळीबार केल्याची घटना घडली। या गोळीबारात बाळासाहेब बंडगर यांचा 14 वर्षीय नातू वेदांत बंडगर याच्या उजव्या डोळ्याला गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर अभयनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या मध्ये मोठी खळबळ उडाली आहे। संजय नगर पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा देखील तपासात सहभागी झाली आहे। प्राथमिक तपासानुसार हा प्रकार व्यावसायिक वैमनस्यातून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांनाही सतर्क करण्यात आले। आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।